आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। पश्चिम रेल्वेवरील सेवा विस्कळीत। बोरिवली स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड। लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतायत। सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणाचं काम 100% पूर्ण। 16 डब्यांच्या 13 रेल्वे गाड्यांचे डबे वाढवणं शक्य होणार। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कल्याण स्थानकावर प्रवाशांची गर्दी। फास्ट आणि स्लो लोकल 10 मिनिटं उशिराने धावल्या। मुंबईत बुधवारपासून 10% पाणी कपात लागू होणार। मुंबई पालिकेकडून ठाणे, भिवंडी, निजामपूर पालिकेसह इतर गावांनाही पाणी पुरवठा केला जाणार। त्या पाणी पुरवठ्यामध्ये 5% आणि 10% पाणी कपात लागू। मुंबईकर उकाड्याने हैराण। मुंबईत कोरडे तर ठाणे, पालघरमध्ये उष्ण दमट वातावरणाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। मुंबईत संरक्षण आस्थापनांभोवतीचे सर्व गृह प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता। संरक्षण आस्थापनांपासून 500 मीटरपर्यंत बांधकामांना असलेले निर्बंध कायम। कांदिवली पूर्वेतील बड्या गृह प्रकल्पांचं काम हे तात्काळ थांबवण्याचे आदेश। माथेरानमध्ये मध्य रेल्वेच्या पॉड हॉटेल्सची सेवा उपलब्ध होणार। खासगी हॉटेल्सच्या तुलनेत पॉड हॉटेल्सचं भाडं हे कमी असणार। एमएसटी सीईटीचा निकाल 10 जूनला लागणार। इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटीचा निकाल 10 जूनला जाहीर होणार। सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची नेट परीक्षा 18 जूनला होणार। सकाळी आणि दुपारी अशा 2 सत्रांमध्ये परीक्षेचं आयोजन।